सांग सारंग, सांग ना, सांग तुझ्या बायकोला की हे सत्य आजवर तू तिच्यापासून लपवून ठेवलंस आणि का लपवलं तेही सांग. काय बोलतेस तू? मॉम, तुम्ही हिच्यावर विश्वास का ठेवताय? ती ना तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी हे सगळं नाटक करते. अगं पण मी नाटक करतेय? नाटक मी नाही, हे दोघे करतायत. सांगा आता, सांग मी नाटक करतेय का? मी जे बोलतेय ते खोटं आहे? मोठ्या दिमाखात माझं सत्य जगासमोर मांडलं होतं ना, मग आता का नाही बोलत? बोला, येऊ द्या तुमचंही सत्य समोर. हो, हे सगळं खोटं आहे ना? असं काहीच नाहीये ना? बोला ना सारंग सर. झाली ना बोलती बंद? बोल ना, आता का बोलत नाहीयेस? ये इकडे, विचार तुझ्या या बापाला, विचार तुझ्यापासून त्याने एवढं मोठं सत्य का लपवलं? विचार त्याला, विचार. जगन्नाथजी, तुम्ही मुलगी मानता ना मला? माझी शपथ घेऊन सांगा, हे सगळं खोटं आहे. लेकरा, अंधारात नव्हतं ठेवायचं तुला. माझी हिंमत नाही झाली तुला हे सत्य सांगायची. मला माफ कर. मी सांगितलं होतं या घराण्याला तुझ्यामुळे वारसा मिळणार आहे. तेव्हा मला माझ्या विद्येचा खूप अभिमान वाटला होता, खूप. पण एक दिवस काय झालं माहित नाही, खूप बैचेन वाटायला लागलं म्हणून तुझी पत्रिका उघडून बसलो आणि त्यात हा योग आढळून आला. तेव्हा ना खूप राग आला मला माझ्या विद्येचा. मला असं वाटलं माझी विद्या खोटी ठरावी, माझं शास्त्र खोटं ठरावं, मी जे जे बोललो ते सगळं खोटं ठरावं. पण देवाने काय खेळ मांडला नाही माहित मला. माझा खूप जीव आहे ग तुझ्यावर, खूप जीव आहे. मी कुठल्या तोंडाने तुला सांगणार होतो की तुझ्या नशिबात संतती वीर आहे म्हणून. सावलीचा हमरास होता ना. सारंग थांब, जाऊ दे तिला. ती तिच्या पांडुरंगाकडे जाणार आहे. काय ना, जिथे माणसांची उत्तरं संपतात ना, तिथे माणूस देवाकडे जातो उत्तर शोधायला. तिला तिच्या पांडुरंगाबरोबर एकांतात राहू दे. जगन्नाथजी, तुमचं सगळं बरोबर आहे, पण मला जाऊ द्या. का केलंस तू हे? इतका कसा निष्ठुर झालास तू? असं सर्वस्व मानते मी तुला, मग माझ्याच पदरात हे माप टाकताना तुला जराही पाजार नाही फुटला का? ज्या हाताने मी तुझी मनोभावी सेवा केली, त्याच हाताने मला माझं बाळ कुरवाळता नाही येणार. माझा सोड. यांना संतती विरह का भोगावा लागतंय? का केलंस तू हे?
सॉरी सावली. तू आज जे काही केलंयस ना भैरवी, तुला काळ कधीही माफ करणार नाही. तुला काही अधिकार नव्हता सावलीला हे सगळं इतकं अमानुषपणे सांगण्याचा. अधिकार अधिकाराची भाषा तुम्ही करताय जगन्नाथजी. हो, कारण तिला जे काही सांगायचं होतं ते नवरा म्हणून सारंगने सांगितलं असतं तिला कधीतरी विश्वासात घेऊन. तू सांगणारी कोण? हा प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकते जगन्नाथजी. मी सांगितलं असतं ना माझ्या योग्य वेळेप्रमाणे, सवडीप्रमाणे. की माझ्या ताराचा आवाज हा ताराचा नसून सावलीचा आहे. पण नाही, तुम्हाला कोणी अधिकार दिला होता जगाला ओरडून ओरडून हे सांगण्याचा? हा, त्यामुळे हे अशी योग्य वेळेची आणि अधिकाराची गणित तुम्ही माझ्या समोर मांडू नका जगन्नाथजी. ते सत्यासाठी गरजेचं होतं. हे सुद्धा सत्यासाठीच गरजेचं आहे. कुठल्या सत्याच्या गोष्टी करताय तुम्ही? मी जे सत्य लपवलं ना ते माझ्या लेकराच्या भल्यासाठी, आणि तू जे सत्य लपवलं ते तुझी खोटी प्रतिष्ठा लपवण्यासाठी. यात फरक असतो. बापरे, झाला ना, त्रास झाला ना, कसा तीळ पापड होतोय ना. असंच माझंही झालं होतं जेव्हा तुम्ही अख्ख्या गावासमोर, सगळ्या जगासमोर माझ्या घराण्याची अब्रू वेशीला टांगली होती. आणि मी सुद्धा तेव्हा जे केलं होतं ते माझ्या लेकीसाठीच केलं होतं. आता कळतंय? मला सांगताय. अच्छा, म्हणजे बदला घेण्यासाठी तुम्ही हे आता सांगितलं? बदला घेण्यासाठी केलंय मी हे? मुळीच नाही. उलट मी उपकारच केले सावलीवर हे करून. आता समजा हे सत्य सारंगने एका खोलीत एकांतात जर सावलीला सांगितलं असतं, तर ती बिचारी पोरगी कुडून कुडून मेली असती, आतल्या आत झुरली असती. तिला सतत हीच भीती वाटत राहिली असती की माझं हे सत्य घरच्यांसमोर आलं तर मी काय करू. हा, आज मी तिचा तो भीतीचा पडदाच फाडून टाकला. तिची भीतीच नष्ट केलीये मी.